गेली 40 वर्ष मी मेळघाटातील कुपोषणावर काम करीत आहे। कुपोषण नियंत्रणात येणे हे माझ्या 40 वर्षातील कार्याचे यश असले तरी समाजात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। त्या प्रश्नांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी समाजकार्यात येणे आवश्यक असल्याचे मत मेळघाट भागातील बैरागड या दुर्गम गावातील आदिवासी लोकांसाठी कार्य करणारे पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले। आर्टिस्ट या संस्थेतर्फे आयोजित वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या कार्याचे प्रदर्शन करणाऱ्या देणे समाजाचे या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन मेळघाट भागातील बैरागड या दुर्गम गावातील आदिवासी लोकांसाठी कार्य करणारे पद्मश्री डॉक्टर रवींद्र आणि पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत डॉक्टर रवींद्र कोल्हे बोलत होते। यावेळी डॉक्टर सावनी गोखले यांनी पद्मश्री डॉक्टर रवींद्र आणि पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्याशी प्रकट मुलाखतीद्वारे संवाद साधला। निवारा सभागृहात आयोजित हा सामाजिक उपक्रम सर्वांसाठी 14 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत विनामूल्य खुला असणार आहे। देणे समाजाच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे यंदा 21वे वर्ष असून या सामाजिक उपक्रमात यंदा बीड, बुलढाणा, जळगाव, अकोला, मेळघाट, पुणे, जालना, सातारा, कोल्हापूर, अमरावती, इंदापूर अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असलेल्या 24 सेवाभावी संस्था आपल्या कार्याची माहिती लोकांसमोर मांडत आहेत। यावेळी बोलताना पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे म्हणाले की मेळघाटात रुग्णसेवा करताना आदिवासींकडून मी नाममात्र 1 रुपया घ्यायचो, परंतु 90च्या दशकात तो 1 रुपया देखील त्यांना बैलगाडीच्या चाका इतका मोठा वाटायचा। मेळघाटात करीत असलेल्या या सामाजिक कार्यामुळे माझीही जडणघडण झाली आहे। मेळघाट हा आदिवासी बहुल प्रदेश असला तरी शहरी संस्कृतीपेक्षा आदिवासी संस्कृती समृद्ध आणि प्रगत आहे। यावेळी बोलताना पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे म्हणाले की आमचे लग्न ठरवताना डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्या 4 अटी होत्या। 400 रुपये महिन्यात संसार करायचा, रोज 40 किलोमीटर पायी चालण्याची तयारी ठेवायची, लग्न केवळ 5 रुपयात होईल आणि वेळप्रसंगी आदिवासींसाठी निधी गोळा करण्यासाठी दारोदारी भटकायचे। या प्रमुख 4 अटी मी मान्य केल्या आणि आमचे लग्न झाले। माझ्या नवऱ्यावर आणि तो करीत असलेल्या कामावर माझा ठाम विश्वास असल्याने अनेक आरोप प्रत्यारोपांच्या वावटळात देखील मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असे सांगून डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी त्यांच्या सहजीवनाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। मला सांगितलं की तू बाबा रे या दरवाजापाशी बस आणि तू रे या दरवाजापाशी बस। म्हटलं समजा मी जर पळून गेलीच या 2 दरवाजातच जाईल ना, त्यामुळे म्हटलं तुम्ही दोघे इथे बसा आणि तेव्हा 3ची सीट असते। म्हटलं मी याच्यावर झोपते, अमरावती आलं की उठवून द्या। काय त्यांचंही काम झालं, माझंही झालं। त्यामुळे हा ज्या सहजतेने करता येणाऱ्या गोष्टी आहेत काय, मग खूप दिवसांनी मला ते टिळक जेव्हा त्यांना अटक झाली मंडल्याच्या तुरुंगात जाताना ते अगदी कसे झोपेतून उठले ही कथा मी वाचली आणि म्हटलं आपणही असंच केलं होतं। म्हणजे इतकी सहजता तुमच्या आयुष्यात आली पाहिजे, त्याच्यात विनोद असला पाहिजे। त्या विनोदाची झादर जर तुमच्या सगळ्याला आली ना तर काय बहार येते बघा। आयुष्य छोटंसंच आहे। पती पत्नींचा असणारा विश्वास तो जास्त महत्वाचा आहे। तुम्ही किती विश्वासाने जगता, तर प्रत्येक जोडप्याने आपल्या पार्टनरसोबत निश्चित विश्वास दाखवला पाहिजे। ती परिपक्वता तुमच्यात असली पाहिजे, तेवढं सामावून जाणं असलं पाहिजे कामामध्ये। मग ते कुठलंही असो ना काय, मी कधीच मला असं वाटतं नाही माझ्या आयुष्यात 400 रुपयात घर चालवायला लागतं म्हणून कुरकुर केली असेल। रवी कमी पडले पण मी नाही पडले, कारण मी प्रत्येक काम शिकलो आणि सगळे कामं मी दूध विकण्यापासून तर भाजी विकण्यापासून तर घर चालवण्यापासूनचं जात्यावर दळण्यापर्यंत तर कंदीलचे काच पुसणे, दिवा लावणे हे सगळं मला यायचं, शिकली मी। करत होती ती कंदीलचा काच पुसून पहा, त्याच्या कडेने हात कापतो, मग मोठ्या कारागिरीने पुसावं लागतं। त्या आल्या पाहिजे आणि ह्या तुम्हाला आश्चर्य या सगळ्या गोष्टी मला तिथल्या लोकांनी शिकवलं। ज्या आदिवासी स्त्रिया आहेत, साधनाताईंकडे जेव्हा आम्ही लग्न झालेलं होतो तर आम्ही बाबांना भेटायला गेलो तर साधनाताईंनी मला एक गोष्ट सांगितली, तेवढे स्मिता म्हणे बाबांकडे कोणी आलं म्हणजे मी काय केलं हे काही खूप महत्त्वाचं नाही आहे, पण बाबांकडे जर कोणी आलं तर तो उपाशी गेला नाही पाहिजे।